आपण मित्रांनो काय शिकत आहोत, कोणी सांगेल मला? प्रेम हे देवापासून आहे. Amen, amen. असमर्पित हृदयात उत्पन्न होऊच शकत नाही. वाव, फक्त praise Lord. ज्या हृदयात ख्रिस्त राहतो तिथेच ते दिसून येते. आणि Amen. आपण शिकलो की जे आपला प्रभू इतका स्वर्गाचा राजा असून पृथ्वी आला आणि त्यानं इथं पाय धुतले. एमेन एमेन. येस बाळासाहेब दादा, थँक्यू सो मच. बरोबर त्यांनी मुद्द्यावर हात घातला आणि त्याच गोष्टी त्यांनी सांगितल्या. ओके, थँक्यू सो मच. आणखीन हे वचन आपण बघितलं होतं, कोणी सांगेल कुठलं आहे ते वचन? यहेजकेल 33:15-16. येस, काय त्याने पाहिलं आपण? केलेली सर्व पापे त्याच्या हिशेबी धरली जाणार नाहीत. एमेन एमेन. आपण ह्या वचनामध्ये काय गोष्टी पाहिल्या होतात, कोणी सांगू शकतं? आपला कोणीही शत्रू नसणार आहे. देवाच्या प्रीतीमध्ये सर्व आपले मित्रच आहेत. फक्त एकच शत्रू आहे, तो म्हणजे शैतान. एमेन एमेन. बऱ्याच वेळेला आपण नाही का आपल्या नातेवाईकांबद्दल, आपल्या जवळच्या लोकांबद्दल, आपल्या मित्रांबद्दल नकारात्मक विचार आणतो आणि त्यानेच माझ्या जीवनामध्ये असं केलं, त्यानेच माझ्या जीवनामध्ये तसं केलं, मी बरोबर त्याला बघेल. मित्रांनो, नाही. बायबल आम्हाला सांगतं की आमचा शत्रू कोणीच नाही आहे या भूतलावर. आपण सगळे भाऊबंधू आहोत. आपण सगळे परमेश्वराच्या प्रतिरूपाचे बनलेले आहोत. आपला शत्रू फक्त आणि फक्त सैतान आहे, कारण तो देवाच्या विरुद्ध आहे, तो सत्कृत्याच्या विरुद्ध आहे, तो चांगल्याच्या विरुद्ध आहे. भूतलावरचा कोणीही मनुष्य आपला शत्रू नाही आहे. ओके, तो कुणीही असू द्या, तो ख्रिश्चन असू द्या, तो हिंदू असू द्या, तो मुस्लिम असू द्या, कुणीही असू द्या. आपण सगळे एकाच बापाची लेकरं आहोत आणि आपण सगळे भाऊबंद आहोत, म्हणून आपला शत्रू कोणीच नाही आहे. आमेन. थँक्यू सो मच ज्योतिताई. आणि हे आपण पाहिलं नाही का की जसं आंटीने आपल्याला तो मुद्दा सांगितला की आपला कोणीच शत्रू नाही आहे. परमेश्वर असा परमेश्वर आहे की जो आपल्या शत्रू बरोबर सुद्धा आपला समेट घडवून आणतो. स्तोत्रसंहिता 23 मध्ये आपण वाचतो. काय वाक्य आहे तिथं सांगेल मला? वचन आहे एक शत्रूबद्दल. तो माझ्या शत्रूच्या डोक्यात ताट वाढीतोस. येस, कोणी सांगेल या वचनाचा काय अर्थ आहे? शत्रू समोर ताट वाढणं म्हणजे काय? आता ताट वाढणं याचा अर्थ काय? जे काही तुम्हाला सुचतंय ते बोला. एमेन. व्हेरी गुड, थँक्यू सो मच स्वप्नील भाऊ. ताट वाढणं म्हणजे काय माहितीये? जेवणाच्या पंक्तीला बसणं. समजलं? आता जेवणाच्या पंक्तीला आपण कुणाबरोबर बसतो? जे आपल्या ओळखीचे आहेत, जे आपले आप्तगण आहेत, जे आपल्या जवळचे आहेत, त्यांच्या समोर मला तो ताट वाढतो म्हणजे काय? खूप लोक असं म्हणतात की नाही का, तो माझ्या वैराच्या समोर माझी प्रगती करतो म्हणजे त्याला लाज वाटते त्याच्या ह्याची. परमेश्वर असं नाही आहे मित्रांनो. तुमची प्रगती दुसऱ्याला लाज वाटण्यासाठी नाही आहे. तो तुमच्या शत्रूसमोर तुम्हाला ताट वाढतो म्हणजे काय? तो त्या पंक्तीमध्ये बसवतो आणि तो सलोखा, ती तडजोड तो करून आणतो. ती गोष्ट आहे. समजले सगळ्यांना? आमेन. आमेन. येस. आणखीन आपण प्रेमाचे सामर्थ्य बघितलं, ज्याचे पॉईंट्स आपल्याला बाळासाहेब दादाने सांगितलं. अजून काय आहेत जे तुम्हाला आठवतं? याच्यामध्ये काय पॉईंट्स बघितलेत आपण प्रेमाच्या सामर्थ्यामध्ये? आता ही स्क्रीनवरचा मुद्दा वाचा आणि त्याच्यावर थोडं मनन करा, विचार करा. स्क्रीनवर सगळ्यांचे मनन चिंतन असू द्या, सगळ्यांची दृष्टी स्क्रीनकडे असू द्या थोडा वेळ. कोणी वाचेल? काय टायटल आहे आजचं? 2 चुकांच्या बाबतीत देवाच्या विशेष खबरदारी. आमेन. 2 चुकांच्या बाबतीत देवाची विशेष खबरदारी. परमेश्वर जेव्हा ज्या परमेश्वराने आपल्याला नवीन जन्माचा अनुभव दिलाय ना, तर या नवीन जन्मामध्येच 2 चुका घडतात मनुष्याकडून. आता त्या 2 चुकांची खबरदारी आपल्याला घ्यायची. देवाने विशेष खबरदारी आपल्याला घ्यायला सांगितली. आता त्या कुठल्या 2 चुका ज्या आपल्याकडून नाही घडल्या पाहिजेत ते आपण बघूया, त्याच्यावर मनन करूयात. कोणी वाचेल पहिला मुद्दा? स्वतःच्या पुण्याईकडे पाहणे. देवाशी एकात्मता होण्याकरिता आपण जे काही करू शकतो त्या आपल्या कृत्यांवर भिस्त ठेवणे. आमेन. आता स्वतःच्या पुण्याईकडे पाहणं म्हणजे काय?
परमेश्वर ज्याने आपल्या जीवनात इतके उपकार केले, इतके आशीर्वाद दिलेत, पण आपण काय बघतोय की मी किती चांगला आहे. जेव्हा आपण मित्रांनो दुसऱ्याच्या चुका काढत असतो ना, तेव्हा आपण हे सिद्ध करत असतो किंवा आपल्या म्हणण्याचा उद्देश असा असतो की मी किती चांगला आहे. चार चौघामध्ये जेव्हा आपण गॉसिप करतो, तिने कशी साडी घातली बघ, तिला कळतंय का नाही, कसा ड्रेस घातलाय तिला कळतंय का नाही, कसा आलाय तो, त्याचे केस बघा, हे बघा ते बघा, त्याला समजत नाही, अक्कल नाहीये. म्हणजे आपण हेच दर्शवतोय की मी किती चांगला आहे. समजते मित्रांनो? हो. दुसऱ्याच्या चुका काढून आपण स्वतःला शहाणं समजतोय. पण परमेश्वर आपल्याला सांगत आहे की स्वतःच्या पुण्याईकडे पाहणे हा सगळ्यात मोठा दोष आहे मित्रांनो. त्याच्याबद्दल आपल्याला खबरदारी घ्यायची आहे. आपल्या मुखातून, आपल्या वागणुकीतून असं कधीच दिसलं नाही पाहिजे की आपण स्वतःच्या चांगुलपणाकडे, पुण्याईकडे पाहतोय. देवाशी एकात्मता होण्याकरिता आपण जे काही करतो त्या आपल्या कृत्यांवर भिस्त ठेवणे. म्हणजे देवाशी जुडण्यासाठी आपण काय करतोय की स्वतःच्या कृत्यावर भरोसा ठेवतोय. स्वतःच्या कृत्यावर भरोसा ठेवणं म्हणजे काय की बघ प्रभू, मी किती चांगली कामं करतो, मी इतरांना दानधर्म करतो, मी उपास करतोय, मी चर्चमध्ये दशांश वेळेवर जातो, मी रोज सकाळी संध्याकाळी प्रार्थना करतो, मी बायबल स्टडी करतो, मी सुवार्ता सांगतोय. हे चांगुलपणा देवाला सांगण्याची गरज नाही मित्रांनो, लोकांना पण सांगण्याची गरज नाहीये. हे सांगून आपण काय सिद्ध करणार आहे की मी किती चांगला आहे ते? नाही. ही आपली मोठी चूक आहे मित्रांनो, ज्याच्याबद्दल आपल्याला नेहमी खबरदारी घ्यायची. आपण चांगले आहोत, आपण सुवार्ता करतो, बायबल स्टडी करतो, दान धर्म करतो म्हणून परमेश्वर आपल्याला आशीर्वाद देतो, हा विचार मनातून काढून टाका. परमेश्वर चांगला आहे म्हणून तो आपल्याला आशीर्वाद देतो, आपण चांगले आहोत म्हणून नाही. समजले सगळ्यांना हा मुद्दा? यस. इथे खूप मोठी चूक आपण करतो मित्रांनो, जेव्हा आपण इतरांचे दोष दाखवतो. इतरांचे दोष दाखवा मित्रांनो, मी नाही म्हणत की नका दाखवू, पण तुमच्या दाखवण्यामध्ये प्रेम असलं पाहिजे. त्या व्यक्तीची तुमच्या शब्दामध्ये, वागण्या बोलण्यातून त्या व्यक्तीविषयी तुमच्या मनात काळजी पाहिजे, तेव्हा त्याच्या चुका दाखवा. तुमच्या आवाजाच्या चढ उतारावरून त्याचं अंतःकरण दुखावलं जाऊ नये याची विशेष खबरदारी घ्या. कारण बायबल आम्हाला सांगतं की आपल्या पण डोळ्यात कुसळ आहेत आणि आपण दुसऱ्याच्या डोळ्यातली मुसळं नाही काढू शकत. तर एकमेकांना प्रेमाने समजवून, गोंजारून, त्याच्या परिस्थितीचा आढावा घेऊन, अभ्यास करून, त्याच्याबद्दल ओळखून, त्याला समजून घेऊन त्याच्या चुका दाखवा. प्रेमाने सांगा, एकट्यात सांगा, समजून सांगा. जितकं त्याला मायेने, ममताळूपणाने, चांगुलपणाने सांगता येईल तितका तुम्ही प्रयत्न करा. आणि जितकं जास्त तुम्हाला सहन करता येईल तितकं जास्त त्या व्यक्तीचं सहन करा. हे आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वभाव आहे मित्रांनो. आपल्या स्वतःच्या चांगुलपणावर आपण कधीच अवलंबून राहायचं नाही की मी किती चांगला आहे, मी किती उपास करतो. नाही मित्रांनो, परमेश्वर चांगला आहे, तो कृपाळू आहे म्हणून मी जिवंत आहे. माझे चांगुलपण, माझं सगळ्या काही गोष्टी ज्या मी करतोय ते काहीही उपयोगाच्या नाही आहे. याचा अर्थ असा आहे का की ते चांगलं करणं मी सोडून द्यावं? नाही. त्याच्यावर भरोसा ठेवू नका असं मी म्हणतोय. चांगलं कृत्य आपल्याला करायचं आहे, इतरांसाठी आपल्याला चांगली त्यांना मदत करायची आहे, पण आपण इतरांना मदत करतोय म्हणून आपण चांगले असं म्हणू नका. फक्त परमेश्वर चांगला आहे. आमेन. आता त्याच्या अंडर एक मुद्दा येतोय, तो आपण बघूया, तो आपल्याला काय शिकवतोय. कोणी वाचेल? मी वाचू का? हा, वाचा श्वेताताई. ख्रिस्तावर विश्वास. थँक्यू. आपण मुद्दा बघूया. मुद्दा आपल्याला हे सांगतो की जो कोणी देवाच्या आज्ञा स्वतःच्या बळावर पाळून पवित्र होऊ पाहतो तो अशक्य गोष्ट शक्य करण्याचा प्रयत्न करतो. आता हा मुद्दा आपल्याला काय सांगते माहिती आहे मित्रांनो, आपण जेव्हा देवाच्या आज्ञा, देवाची वचनं पाळण्याचा प्रयत्न करतो तेव्हा आपण स्वतःहून खूप झगडत असतो त्याच्याविषयी. पापाला विरोध करताना नाही, मी चांगला वागेल, मी पाप करणार नाही, मी असं करेल, मी तसं करेल. मित्रांनो, जेव्हा उधळा पुत्र त्या डुकरांमध्ये चरत होता तेव्हा त्याला बापाच्या घरची आठवण आली असं लिहिलंय. आणि मग तो पुढे काय म्हणतो? कुणाला आठवतोय तो काय म्हणतो? तो म्हणतो की मी माझ्या बापाच्या घरी जाईल आणि काय करेल? त्याला म्हणेल, काय म्हणेल? मला क्षमा करा, मला? मी चुकलो. हा,
मग मी स्वर्गाविरुद्ध व तुमच्या विरुद्ध पाप केलं आहे, मी चुकलो आहे, मला आपला चाकर म्हणून ठेवा. बरोबर? येस. आता हे मनात विचार आणतोय, मला- तो अजून बापाकडे जाऊन तो बोललेला नाहीये, पण मनात विचार आणून तो म्हणत आहे की बापाला मी जाऊन असं बोलेल की मला आपला चाकर म्हणून ठेवा. याचा अर्थ काय माहितीये मित्रांनो, तो स्वतः ते कर्ज किंवा बापाचं अंतकरण त्याच्या चांगल्या कृत्याने वळवायला बघतोय की मी चाकर होईल आणि मग मी बापाच्या घरी काम करेल, मग त्याचं मन वळेल. तो स्वतःच्या कर्माकडे बघतोय की मी चांगलं कृत्य करून बापाची कृपा मिळवेल. नाही मित्रांनो, असं नाही होत. आपण चांगले कृत्य करून आपल्या पित्याचं, स्वर्गीय पित्याचं मन नाही वळू शकत. तो ऑलरेडी प्रेमळ आहे. आपण चांगली कृत्य करतोय म्हणून देवाचं मन वळतं असं नाही. तुम्ही आणि मी उपवास करतो म्हणून देवाचं मन वळतं असं नाही. मनातून काढून टाका. परमेश्वर चांगला आहे आणि त्याची चांगली कृपा सर्वांवर आहे, ती कधीच बदलत नाही. कुठलाही बाप असा नाहीये की पहिल्यांदा आपल्या लेकराला तो उपवास पकडायला लावेल आणि मग त्याच्या मागण्या पूर्ण करेल. असा आपल्यामध्ये कोणी बाप आहे का? नाही. कुणीच नाहीये. कुठली आई पण अशी नसेल की बाबा आधी तू उपवास कर आणि मग मी तुझ्या मागण्या पूर्ण करेल. नाही. मग आपण जर असा विचार करतोय तर स्वर्गातला पिता असा का विचार करेल? आपण आपल्या चांगल्या कृत्यांवर अवलंबूनच राहू शकत नाही. मी स्वतःहून आज्ञा पाळेल, मी मग देवाची कृपा मिळेल, मग मी देवाचा आशीर्वाद मिळवेल, हा गैरसमज मनात बिलकुल येऊ देऊ नका. तो चांगला आहे, तो नेहमी माझ्यासोबत चांगलं वागत आलाय आणि तो प्रेमळ, इतका प्रेमळ आहे की तो माझ्या पापांची क्षमा करतो, कारण तो चांगला आहे. मी चांगला आहे म्हणून नाही, तर त्याची कृपा माझ्यावर आहे. आमेन. समजते सगळ्यांना? थोडंसं डीप आहे मित्रांनो, हे कळायला थोडंसं त्या आत्म्याला जुळावं लागतं, ख्रिस्ताला जुळावं लागतं, तेव्हा ती गोष्ट आपल्याला कळते. नाहीतर खूप लोक असे मी बघितलेत की ते सुवार्ता करतात आणि मग त्या सुवार्तेचा ते गर्व खूप बाळगतात की आमच्या चर्चला एवढी मंडळी आहे, मी इतके सुवार्ता करतो, मला इतक्या वर्षाचा अनुभव आहे, मी PhD केली आहे, मी अमुक केलंय, मी तमुक केलंय, माझ्याकडे भरपूर बायबलचं ज्ञान आहे, तुम्ही मला शिकू नका. खूप लोकांकडून मी हे ऐकलंय. आणि जेव्हा ह्या देवाच्या चरित्राचा संदेश घेऊन जितक्यांदा आम्ही लोकांपुढे गेलोय तितका तर त्यांचा गर्व स्पष्टपणे आम्हाला समोर दिसलाय. ते त्यांची PhD, त्यांचं शिक्षण देवाच्या समोर आणायला बघतात की हा कोण आला मला शहाणा शिकवायला, यांनी तर नाही बायबल कॉलेज केले ना कुठलं बायबल सेमिनरीला शिकलेला आहे, हा कोण आम्हाला शिकवणार आहे. पण मित्रांनो, देवाच्या तत्वामध्ये किंवा देवाच्या चरित्रामध्ये शिक्षण म्हणजे जे दैवी शिक्षण ज्याला आपण म्हणतो, ज्याच्यावर आपण गर्व बाळगतो, ते काहीही उपयोगाचं नाही आहे. कारण परमेश्वर जर पेत्राचा वापर करू शकतो, ज्याला लिहिता वाचता सुद्धा येत नाही, तर तो तुमच्यापैकी सगळ्यांचा वापर करू शकतो. मग हा विचार करू नका की मला बायबलचं ज्ञान पण नाही आहे, मला नीट कळत पण नाही, मला वाचता पण असं अडखळत मी वाचतो. मित्रांनो, तशाच व्यक्तीचा परमेश्वर वापर करतो. आमेन. आमेन. म्हणून स्वतःला कमी लेखू नका. परमेश्वर जो चांगला आहे त्याच्यावर अवलंबून राहा की तो कृपावान आहे, त्याचं प्रेम सनातन आहे, त्याची दया सनातन आहे. मी त्याच्या चांगुलपणावर गर्व करतो, माझ्या चांगुलपणावर नाही. ख्रिस्ता वाचून जे मनुष्य काही करतो ते सर्व काही स्वार्थाने व पापाने बरबटलेले असते. येशू ख्रिस्ताला सोडून मी जर जे काही करायला लागलो ना, तर ते सगळं व्यर्थच होऊन जातं मित्रांनो. म्हणजे चर्चला येतोय, सगळं काही करतोय, पण ख्रिस्ताकडे लक्षच नाही. प्रार्थनेला वेळ द्यायचं म्हटलं तर मग आपण कारणं काढतो आणि मग तरी पण आपण चर्चला जातो आणि नाही का चर्चच्या सहभागितेत असं इन्व्हॉल्व्ह व्हायचा प्रयत्न करतो. पण ख्रिस्ताजवळ यायचंय, प्रार्थना करायची, पश्चाताप करायचंय, त्याच्यावर प्रेम करायला आपल्याला शिकायचंय. हे जर शिकण्याची वेळ जेव्हा येते ना, तेव्हा ते लोक मागे सरतात. मित्रांनो, असं जर आपण करायला लागलो ना, आपण काही करायला जा, तर त्याच्यामध्ये आपल्याला मानसिक शांती कधीच मिळणार नाही. परंतु जर ख्रिस्तावर भरोसा आपण ठेवतोय, त्याच्या चांगुलपणाचा अनुभव घेतोय, त्याच्या प्रेमाचा अनुभव घेतोय, तर तुम्ही जे काही चांगुलपण कराल ना मित्रांनो, त्याच्यात तुमच्या अंतरात्म्याला, तुमच्या इनर कॉन्शियस माइंडला इतकी शांती जाणवेल आणि ती शांती परमेश्वराचं जसं वचन सांगतं की ती वर्णन करण्याजोगी नाहीये, ते शब्दाने बोलताच येत नाही, इतकी गहनगूढ शांती परमेश्वर आपल्याला देतो. पुढे मुद्दा आपल्याला शिकवतो, केवळ
ख्रिस्ताच्या कृपेने मात्र विश्वासाद्वारे ती कृपा ग्रहण करण्याचे मात्र आपण पवित्र बनवू शकतो. केवळ विश्वास त्याच्यावर ठेवून त्याची कृपा जेव्हा आपण ग्रहण करतो, त्याची कृपा ग्रहण करणं म्हणजे काय मित्रांनो, मी पापी आहे हे कबूल करणं, त्याच्यासमोर आपलं पाप टाकून देणं, मागे फिरणं म्हणजे त्याची कृपा स्वीकारणं झालं. त्याच्यावर विश्वास ठेवून त्याची कृपा स्वीकारून घेणं, त्याच्याने आपण पवित्र बनतो. आपल्या चांगल्या कृत्याच्याद्वारे नाही, आपल्या आज्ञा पालनाच्या द्वारे नाही. समजते सगळ्यांना मित्रांनो? आमेन. हो आमेन. असं कधी कोणी म्हणू नये की मी आज्ञा पाळतोय, मी चांगली कृत्य करतोय म्हणून देवाची माझ्यावर कृपा आहे, असं नाहीये. मग तसं जर आपण मनात आणलं तर क्रूसावरच्या चोराबद्दल आपण काय बोलू? त्याने तर कुठलं चांगलं कृत्य केलं पण नव्हतं. आठवतंय तुम्हाला त्या क्रूसावरच्या चोराला येशू काय म्हटला? हो. जर प्रभू हो त्याच्यामध्ये काय चांगुल पण होतं मित्रांनो, तो आयुष्यभर चोऱ्या माऱ्या करत आलाय, लूट करत आलाय, आणि प्रभू येशूच्या जवळ जेव्हा तो क्षमा मागतो, परमेश्वर त्याला क्षमा करतो. क्षमा करून तो त्याला आश्वासन देतो की जेव्हा मी गौरवाने येईल तेव्हा तू माझ्याबरोबर तिथं स्वर्गात असशील, हे आश्वासन त्याला तिथे देतो. आणि त्याला म्हणजे मित्रांनो, त्या व्यक्तीमध्ये त्यांनी कधीच चांगलं काहीच केलं नव्हतं, परंतु त्याच्या पश्चातापामुळे त्याला चांगलं असं गणण्यात आलं. परमेश्वराने त्याला चांगला घोषित केलं, परमेश्वराने त्याला नीतिमान घोषित केलंय. त्याचं काही नीतिमत्व होतं का? त्याचा चांगुलपणा होता का कुठे काही? नाही. फक्त परमेश्वर तिथे चांगला होता, आणि त्या चांगल्या परमेश्वराने त्याच्यावर अपार प्रीती केली, अपार कृपा केली, म्हणून तो स्वर्गामध्ये असणार आहे. आमेन. आमेन. म्हणून ही किंवा हे मनात विचार कधी आपल्या येऊ नयेत की मी चांगला आहे, मी चांगली कृत्य करतो, मी धार्मिक कृत्य करतो म्हणून देव मला पवित्र करतोय, मला चांगलं बनवतोय, असं मनात अजिबात येऊ देऊ नका. ह्या चुकीबद्दल, या दोषाबद्दल आपण खबरदारी घेतली पाहिजे. काय आहे ती पहिली चूक? कोणी वाचेल? पहिला मुद्दा जो आपण वाचला, स्वतःच्या पुण्याकडे पाहणे, देवाची एकात्मता होण्याकरिता आपण जे काही करू शकतो त्या आपल्या कृत्यांवर भिस्त ठेवणे. ओके, समजले सगळ्यांना ही गोष्ट? हा मुद्दा कळालाय? हो ओके. आता कृतिकाताई दुसरा मुद्दा वाचा, दुसरी चूक. ख्रिस्तावर विश्वास ठेवण्याने माणूस देवाच्या आज्ञा पाळण्यापासून बंधमुक्त होतो ही कल्पना केवळ विश्वासाद्वारे आपल्याला ख्रिस्ताची कृपा मिळत असल्याने आपल्या कृतींचा आपल्या उद्धाराशी काही एक संबंध नाही असे समजणे चुकीचे आहे. ओके, आता इथं खूप वेळेला खूप लोकांकडून चुका होतात. ख्रिस्तावर विश्वास ठेवण्याने माणूस देवाच्या आज्ञा पाळण्यापासून बंधनमुक्त होतो ही कल्पना करणं, ही एक दुसरी चूक आहे. खूप लोक असं म्हणतात की आता 10 आज्ञा जुन्या करारातल्या लोकांसाठी आहे, आपल्यासाठी ते लागू पडत नाही. आता आपण ख्रिस्तामध्ये आहोत, नवीन उत्पत्ती आहोत, तर आपल्याला फक्त एकमेकांवर प्रीती करायची. होय, मान्य आहे, पण आपण ती प्रीती शिकणार आहोत. ती काय आहे की प्रभू येशू ख्रिस्ताचा तिथे बोलण्याचा उद्देश काय आहे. पण मित्रांनो, 10 आज्ञा पाळणं म्हणजेच देवावर प्रीती करणं असं होतं, म्हणजेच देवाच्या आज्ञा पाळणं होतं. त्याचं आज्ञापालन करणं म्हणजे आपण देवावर प्रीती करतोय हे सिद्ध होतं. पण खूप लोक असं शिकवतात, सांगतात की आज्ञा जुन्या करारातील लोकांसाठी होत्या, आपल्यासाठी त्या नाही आहेत. पण 10 आज्ञा ज्या देवाने स्वतःच्या हाताने लिहून दिल्यात, मित्रांनो, त्या पालनाने आपण देवावर प्रीती कशी करायची हे शिकतो. कारण आज्ञा आपल्याला पापाची ओळख करून देतात. आमेन. समजते सगळ्यांना? पण असा विश्वास ठेवणं की आता मी प्रभूवर विश्वास ठेवतोय, आता मला देवाच्या आज्ञेची गरज नाही, 10 आज्ञांची गरज नाही, अशी जी कल्पना आहे ना, जी लोकांच्या मनात सैतान भरवत चाललाय, तर ती एक मोठी घोडचूक आहे. खूप लोकांच्या तोंडातून मी हे ऐकलंय. चर्चेसमध्ये पुलपिटवरून हे बोललं जातं की आता 10 आज्ञा पाळण्याची गरज नाहीये, आपण त्या बंधनातून मुक्त झालेलो आहोत, आता आपण ख्रिस्ताला बिलगून राहायचं, ख्रिस्ताच्या कृपेमध्ये राहायचं आणि फक्त सुवार्ता सांगायचे. मित्रांनो, असं नाहीये. केवळ विश्वासाद्वारे आपल्याला ख्रिस्ताची कृपा मिळत असल्याने आपल्या कृतींचा आपल्या उद्धाराशी काही एक संबंध नाही असे समजणे ही एक चूक आहे.
आपली कृती करणं म्हणजे ते देवाच्या आज्ञा पाळणं आहे मित्रांनो. आणि देवाच्या आज्ञा आपल्याला चांगल्या गोष्टी शिकवतात. एमेन. आपण निर्गम, तुमच्याकडे जर बायबल आहे तर निर्गम 20वा अध्याय कोणी काढेल का? पहिल्या वचनापासून वाचा आंटी. याच्याकडे नीट लक्ष द्या. हे देवाच्या 10 आज्ञा आहेत ज्या आपल्याला शिकवतात आणि ज्या आपल्या जीवनासाठी इतका उत्तम मार्ग आहे. आणि जर आपण त्याच जर सोडल्या ना तर आपण मार्ग भटकू शकतो आणि पापात सहजरित्या पडू शकतो. वाचा आंटी. ज्याने तुला मिसर देशातून दास्यगृहातून आणले, तो मी परमेश्वर तुझा देव आहे. माझ्या खेरीज तुला वेगळा देव नसावेत. आपल्यासाठी कोरी मूर्ती करू नकोस. वर आकाशातील, खाली पृथ्वीवरील व पृथ्वीखालच्या जलातील कशाचीही प्रतिमा करू नकोस. त्याच्या पाया पडू नकोस किंवा त्याची सेवा करू नकोस. कारण मी तुझा देव परमेश्वर ईर्ष्यावान देव आहे. जे माझा द्वेष करतात त्यांच्या मुलांना 3ऱ्या-4थ्या पिढीपर्यंत वडिलांच्या अन्यायाबद्दल शासन करतो. आणि जे माझ्यावर प्रेम करतात व माझ्या आज्ञा पाळतात अशांच्या हजारो पिढ्यांवर मी दया करतो. तुझा देव परमेश्वर याचे नाव व्यर्थ घेऊ नकोस. कारण जो परमेश्वराचे नाव व्यर्थ घेईल त्याची तो गय करणार नाही. शाबात दिवसाची आठवण ठेवून तो पवित्रपणे पाळ. 6 दिवस श्रम करून आपले सर्व कामकाज कर, पण 7वा दिवस तुझा देव परमेश्वर याचा शाबात आहे. म्हणून त्या दिवशी कोणतेही कामकाज करू नकोस. तू, तुझा मुलगा, तुझी मुलगी, तुझा दास, तुझी दासी, तुझी गुरेढोरे व तुझ्या वेशींच्या आत असलेल्या उपरा यांनीही करू नये. कारण 6 दिवसात परमेश्वराने आकाश, पृथ्वी, समुद्र व त्यातील सर्व काही निर्माण केले आणि 7व्या दिवशी विसावा घेतला. म्हणून परमेश्वराने शब्बात दिवस आशीर्वाद देऊन पवित्र केला. आपल्या बापाचा व आपल्या आईचा मान राख, म्हणजे जो देश तुझा देव परमेश्वर तुला देत आहे त्यात तू चिरकाळ राहशील. खून करू नकोस, व्यभिचार करू नकोस, चोरी करू नकोस, आपल्या शेजाऱ्याविरुद्ध खोटी साक्ष देऊ नकोस, आपल्या शेजाऱ्याच्या घराचा लोभ धरू नकोस, आपल्या शेजाऱ्याच्या स्त्रीची अभिलाषा धरू नकोस, आपल्या शेजाऱ्याच्या दास, दासी, बैल, गाढव अथवा त्याच्या कोणतीही वस्तूची लोभ धरू नकोस. आमेन. 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 मित्रांनो, ह्या त्या देवाच्या 10 आज्ञा आहेत. विचार करा, जर ही 10 तत्व प्रत्येक मनुष्याने जर पाळली तर या जगामध्ये कधीच खून होणार नाही, कधीच चोरी होणार नाही, कुठलंही अनाथ आश्रम किंवा वृद्धाश्रम कधीच नसेल. कारण परमेश्वराच्या आज्ञेमध्ये ह्या सगळ्या गोष्टी येतात. कुठल्याच देशामध्ये जर ह्या आज्ञा जर पाळत असताना सगळी लोक, तर कुठल्याच देशामध्ये सीमारेषा नसत्या आणि जे आपण जास्त खर्च करतो ना सैन्याला, बॉम्ब, दारुगोळ्यांना, मिसाईलला, हे कधीच नसतं. कारण परमेश्वराचं वचन सांगतंय की खून करू नको. आणि मग जेव्हा सर्व सृष्टीच्या आज्ञेमध्ये येते तर मित्रांनो तेव्हा परमेश्वराची कृपा त्यांच्यावर असते. मित्रांनो, ह्या 10 आज्ञा आपल्या जीवनाशी इतक्या जुडलेल्या आहेत, जर आपण तेच शिकवल्या नाहीत किंवा लोकांना जर तेच पाळण्यापासून वंचित ठेवलं तर मग खूप भयानक अवस्था होते. मनुष्य स्वतःचे नियम आणि स्वतःच्या रूल्सप्रमाणे तो जगायला लागतो, स्वतःच्याच इच्छेप्रमाणे जगायला लागतो. पण परमेश्वराने या 10 आज्ञा देऊन आपण देवावर प्रेम कसं करू शकतो हे त्याने दाखवलंय. हे 10 आज्ञा पाळणं म्हणजे कृती आहे. कृतीशिवाय विश्वास व्यर्थ आहे असं बायबल सांगते. आमेन. आमेन. या 10 आज्ञा तेच आपल्याला कृती करायला शिकवतात. आमेन. आमेन. जर आपण कृतीच करत नाहीये, आपण नुसतंच म्हणतोय माझा विश्वास आहे, माझा विश्वास आहे, पण या 10 आज्ञाच माझ्यामध्ये नाहीये, तर माझा विश्वास व्यर्थ आहे. तो विश्वासच उपयोगाचा नाहीये. केवळ विश्वासाद्वारे आपल्याला ख्रिस्ताची कृपा मिळत असल्याने आपल्या कृतींचा आपल्या उद्धाराशी काही एक संबंध नाही असे समजणे ही चूक आहे. आपल्याला कृती केलीच पाहिजे. ती कृती करणं म्हणजेच 10 आज्ञा. मित्रांनो, या स्क्रीनवरचा शेवटचा मुद्दा वाचेल कोणी? आज्ञापालन करावे आहे. देवाच्या आज्ञा त्याच्या स्वरूपाचे, त्याच्या स्वभावाचे प्रकटीकरण आहे. प्रीतीचे थोर तत्व त्यांच्या गुंफले गेलेले आहे व म्हणून देवाच्या स्वर्गातील व पृथ्वीवरील राज्यात
चा त्या पाया आहे. एमेन. मित्रांनो, या 10 आज्ञा म्हणजे देवाची प्रीती याच्यामध्ये दिसते. आता ती कशी दिसते ना हे आपण डिटेलमध्ये बघूयात नंतर. पण आज्ञापालन केवळ बाह्य वागणूक नाहीये. फक्त आज्ञापालन हे फक्त बाहेरून वागणंच एवढंच पुष्कळ नाहीये, तर ते प्रेमाची सेवा म्हणून करायचे आहे. आपण देवावर प्रेम करतोय म्हणून आपण ही कृत्य करू शकतो. जेव्हा नव्याने जन्म मनुष्य घेतो तेव्हा ह्या आज्ञा त्याच्या अंतःकरणात इतक्या मुळावल्या जातात की त्याला कोणी सांगण्याची गरज पडत नाही की तू असा वाग, तू तसा वाग. नवीन जन्मलेला मनुष्य 10 आज्ञा ह्या त्याच्या अंतर्मनात बिंबवल्या जातात. जसं वचन सांगते हेजकेल 36:26 की मी तुझ्या हृदपटलावर माझे नियम कोरील. परमेश्वर स्वतः ते नियम कोरील आणि मग आपण बाय डिफॉल्ट म्हणजे देवावर प्रीती करून आपण आपोआप ह्या आज्ञा पाळायला लागू. पण जर कोणी असं म्हणतोय की आता आज्ञा पाळण्याची गरज नाही, आपण ख्रिस्ताच्या कृपेमध्ये आहोत, तर मित्रांनो ही घोर फसवेगिरी आहे सैतानाची. म्हणून त्याच्यात अजिबात पडू नका. समजते सगळ्यांना. पण त्याचबरोबर हे आज्ञापालन, आमेन. हे जे 10 आज्ञा आहे ना मित्रांनो, हे देवाचं स्वरूप सांगतंय. देव कसा आहे हे आपल्याला ओळख करून देत आहे. त्याचा स्वभाव, त्याचे प्रकटीकरण या 10 आज्ञांमध्ये आहे. प्रीतीचे थोर तत्व त्याच्यात गुंफले गेलेले आहे व म्हणून देवाच्या स्वर्गातील व पृथ्वीवरील राज्याचा त्या पाया आहेत. सगळा स्वर्ग जो आहे ना मित्रांनो, तो या 10 आज्ञांवर उभारलेला आहे आणि त्याच आज्ञांवर ही पृथ्वी सुद्धा उभारलेली आहे. हे राज्य जे पृथ्वीवरचं चालतंय ना ते देवाच्या आज्ञांवरच चालतंय. भारतातच नाही तर मित्रांनो बाहेरच्या देशाचं सुद्धा संविधान याच्यावरच लिहिलेलं आहे. बेस सगळा या 10 आज्ञांवर आहे. म्हणून या कधीच आपण सोडू शकत नाही, गाळू शकत नाही. कोणी जर बायबलमधून त्या हिसकावून घेत असेल ना तर बायबलचा अख्खा प्राणच निघून जातोय. कारण पापाची ओळख या 10 आज्ञांवरून होते. उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगतो, जर आज सिग्नल तोडल्यावर 100 रुपयाची किंवा 200 रुपयाची पावती फाडावी लागते, हे कोण सांगतं आपल्याला? कुठे लिहिलेलं आहे हे? नियमांमध्येच लिहिलेलं आहे, बरोबर? ट्रॅफिक रूल्स मध्ये लिहिलेलं आहे. सगळेजण आहेत माझ्या बरोबर? ओके. ट्रॅफिक रूल्स मध्ये लिहिलेलं आहे की जर कोणी सिग्नल मोडला तर त्याला 200 रुपयाची पावती फाडावी लागेल. ओके. तसंच मित्रांनो, जर समजा ते ट्रॅफिक रूल्सच नसते, मग सिग्नल मोडला काय नाही मोडला काय त्याच्याने फरक पडला असता कुणाला? गोंधळ झाला असता. येस, सगळा गोंधळ झाला असता. इतके ऍक्सिडेंट झाले असते ज्याच्यामुळे मनुष्याची सुरक्षितता निघून गेली असती. म्हणजे ते जे ट्रॅफिक रूल्स आहेत ते मनुष्यासाठीच बनवलेले आहेत. तसेच मित्रांनो या 10 आज्ञा सुद्धा मनुष्यासाठीच दिले गेलेले आहेत. मनुष्याचं जीवन सुरळीत व्हावं, मनुष्याचं जीवन आनंदी व्हावं, त्याची देवाबरोबर सहभागिता व्हावी म्हणून परमेश्वराने या 10 आज्ञा दिलेल्या आहेत. पण जर त्या शिकवल्याच गेल्या नाही, तेच जर लोकांनी सांगितलं की बाबा ते आता पाळण्याची गरज नाहीये, तर आपण बायबलचा बेस, स्वर्गाचा बेस, पृथ्वीवरचा बेसच काढून टाकतोय. पायाच आपण काढून टाकतोय. मग जर पायाच नाही तर ती बिल्डिंग नीट उभारली जाऊ शकते का? नाही. नाही मित्रांनो. म्हणून त्या आज्ञा आपल्याला पाळायच्या आहेत. त्याच्यातून त्या बंधनातून आपण मुक्त होत नाही. ते ॲक्च्युली बंधन होत नाही. जो नव्याने जन्म घेतो ना त्याच्यासाठी आज्ञापालन हे बंधन होत नाही, तर ते एक प्रेमाचं हे राहतं, बंधन राहतं की मी देवावर प्रेम करतोय म्हणून मी ह्या 10 आज्ञा पाळतोय. कोणी मला सांगतंय, शिकवतोय म्हणून नाही, माझं देवावर प्रेम आहे म्हणून. उदाहरणार्थ आता यशचं इतके दिवस आपण यश बरोबर बोलतोय, तो इतक्या लहान वयात इतक्या चांगल्या गोष्टी शिकलाय. आता समजा मी यशच्या घरी गेलो आणि मी यशला म्हटलं की यश बाळा माझ्यासाठी एक ग्लासभर पाणी आणतोस का रे? यश आणेल का? का आणेल? कोणी सांगेल? मी त्याला आज्ञा करतोय, त्याला बळजबरीने आणायचंय म्हणून तो आणेल का पाणी? आज्ञा करते म्हणून नाही, कारण मी नाही, तुमचा आदर करते म्हणून म्हणायचं. येस, तुमच्यावर तो प्रीती आदर आहे. करतोय, तो प्रेम करतोय आणि त्या प्रेमामुळे तो पाण्याचा ग्लास तो आनंदाने आणतोय. किंबहुना तो मी बोलण्याच्या अगोदरच तो आणेल. बरोबर. मी येशुदास ब्रदरला कुठे ठेवू, कुठं नाही, काय करू, हे सगळं त्याच्या अंतःकरणामध्ये तो हुरूप राहील. आमेन. मित्रांनो तसंच आहे, जेव्हा ख्रिस्त आपल्यामध्ये येतो ना
तर आपल्या अंतःकरणात इतका आनंद येतो की मी ख्रिस्तासाठी काय करू, 10 आज्ञा पाळेल, मी त्याची सुवार्ता करेल, मी त्याच्या प्रेमामध्ये वाढत राहील, ही सतत आपल्या अंतःकरणामध्ये तो हुरूप राहतो आणि ती प्रीती आपल्यामध्ये कार्य करायला लागते. कोणीतरी आपल्याला फोर्स करतंय म्हणून नाही, तर आपलं देवावर प्रेम आहे म्हणून आपण हे आपोआप करायला लागतो. आणि तेच प्रेम, त्याच 10 आज्ञा हे देवाच्या स्वर्गीय राज्याचा पाया आहे, ज्याच्यावर आपण उभे राहतो जेव्हा आपण नव्याने जन्म घेतो. पण ही कल्पना मनात अजिबात येऊ देऊ नका की ख्रिस्तामध्ये नवीन जन्म झाल्यावर 10 आज्ञा पाळण्याची आपल्याला गरज नाही आहे, असं कधीच मनामध्ये आणून देऊ नका. ओके, पहिली चूक जी आहे ती म्हणजे आपल्या चांगल्या कृत्यांवर अवलंबून राहणं, जे आपल्याला कधीच मनामध्ये येऊ द्यायचं नाही आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आज्ञापालन आता करण्याची गरज नाही आहे, हे डोक्यामध्ये आणणं, याबद्दल कल्पना करणं, या 2 चुका आहेत ज्याच्याबद्दल आपल्याला खबरदारी घ्यायची. समजलं सगळ्यांना? सगळ्या शिकवणीसाठी शिकवणीबद्दल आपण आपल्या अंतःकरणामध्ये त्या गोष्टी ठेवून इथून पुढे त्याप्रमाणे चालायचं आहे, त्याप्रमाणे वागायचं आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्त स्वतः आपल्याला त्यासाठी मदत करणार आहे. आपल्याला 10 आज्ञांप्रमाणे चालायला, वागायला, बोलायला ख्रिस्त आपल्या सोबत उभा आहे, आपल्या सोबत आणि आपल्या अंतःकरणात आहे, कारण तुम्ही नवीन जन्मलेले आहात. ख्रिस्ताने त्या 10 आज्ञा तुमच्या हृदयपटलावर लिहिलेल्या आहेत, हृदयावर लिहिलेल्या आहेत. आणि इथून पुढे आपण बाय डिफॉल्ट आपोआप त्या आज्ञा पाळू का? कारण ख्रिस्तावर आपलं प्रेम आहे. आमेन. आमेन. पण त्या 10 आज्ञा हे देवाच्या स्वभावाशी, त्याच्या चरित्राशी कशा जोडलेल्या आहेत हे आपण नंतर बघणार आहोत मित्रांनो. पण ह्या 2 चुका जर त्या आपल्यामध्ये असतील तर त्या निघण्यासाठी आपण प्रार्थना करूयात आणि त्या आपल्याकडून कधीही होऊ नये याच्यासाठी आपण देवाला समर्पित होऊयात. ओके, आपण प्रार्थना करूयात. स्वर्गातील पवित्र दयाळू देवा, या वेळेला आम्ही तुला धन्यवाद देतो प्रभू येशू की तू ह्या 2 गोष्टी प्रभू येशू आम्हाला शिकवल्यास. प्रभू, बऱ्याच वेळेला आम्ही जेव्हा सत्कृत्य करतो, आम्ही उपवास करतो, आम्ही चांगली कामं करतो, तेव्हा आम्ही नकळतपणे बढाई मारायला लागतो की बघ मी एवढ्या लोकांना मी मदत करतो, तेवढ्या लोकांना मी असं केलंय, तसं केलंय, ह्या गोष्टी करतो, त्या गोष्टी करतो. मित्र, माझ्या प्रिय पित्या, या सर्व चुकांबद्दल आम्ही तुला क्षमा मागतो राजा. आम्ही काय घेऊन तुझ्या पुढे येऊ शकतो प्रभू? आमच्यामध्ये चांगल्या गोष्टी नाही आहेत प्रभू. आम्ही इतरांना मदत जरी करायला गेलो तर त्याच्यामध्ये आमचा कुठला ना कुठला तरी स्वार्थ असतोच. पण प्रभू, तू तर आमच्यावर इतकं प्रेम करतो की त्या प्रीतीमध्ये थोडासा सुद्धा स्वार्थ नाही आहे. प्रभू, या तुझ्या अपार प्रीतीसाठी आम्ही सर्वजण तुला धन्यवाद देतो राजा. आणि प्रभू, आम्ही फक्त धन्यवाद तर देऊ शकतो प्रभू, या मुखाने फक्त तेवढंच करू शकतो दे बाप्पा आम्ही. बाकी सगळं शरीर, मन, बुद्धी, आत्मा, प्राण हे सगळं तर तुझंच आहे प्रभू. देवा दयाघना, आम्हाला आज आमची चूक कळून आली. ही फुशारकी आम्ही अजिबात मिरवणार नाही प्रभू. आमच्या चांगल्या कृत्यांवर अवलंबून राहणं आणि त्यात चांगली कृत्य लोकांपुढे मिरवणं आणि त्याच्याबद्दलच फुशारकी मारणं प्रभू, आमच्यामध्ये हे कधीच येऊ नये अशी आम्ही तुझ्याकडे प्रार्थना करतो आणि स्वतःला समर्पित करतो प्रभू. आणि दुसरी चूक आम्ही शिकलो प्रभू, ज्याच्याबद्दल आम्हाला खबरदारी घ्यायची की नव्याने जन्मल्यानंतर आम्हाला आज्ञा पाळण्याची गरज नाही आहे, हे विचार आमच्यामध्ये कधीच येऊ देऊ नको प्रभू. कारण आज आम्हाला कळालं प्रभू, तुझ्या 10 आज्ञा आम्हाला जगण्याचा मार्ग शिकवतात, आम्हाला तुझ्यावर प्रीती कशी करायची हे आम्हाला शिकवतात. कारण प्रभू येशू, तू स्वतः म्हणतोस की जर तुझी माझ्यावर प्रीती असेल तर माझ्या आज्ञा पाळ. प्रभू येशू, ह्या आज्ञा आम्ही जर तुझ्यावर प्रेम आहे तरच पाळू शकतो. जर आमचं तुझ्यावर प्रेम आहे तरच आम्ही मूर्तीपूजा करणार नाही. जर आमचं तुझ्यावर प्रेम आहे तरच आम्ही तुझा शब्दात पूर्णपणे पाळू. जर आमचं तुझ्यावर प्रेम आहे तर आम्ही कधीच खून करणार नाही, आम्ही कधीच चोरी करणार नाही, आम्ही लबाडी करणार नाही, आम्ही आमच्या आईवडिलांचा मान ठेवू कधी, जेव्हा आमचं तुझ्यावर प्रेम आहे. प्रभू येशू, आम्हाला या प्रेमामध्ये वाढायचं आहे, आम्हाला तुझ्या सहभागितेत वाढायचं आहे. प्रभू येशू, आम्हाला सहाय्य कर. आम्ही स्वतःला तुझ्या हातात समर्पित करत आहोत. आमच्या अंतःकरणाचा, मनाचा, बुद्धीचा, विचारांचा प्रभू तू संपूर्णपणे ताबा घे देवा. कारण आम्ही स्वतःमध्ये असे चांगले काहीच नाही आहेत, केवळ तू चांगला आहेस, तुझी कृपा महान आहे आणि म्हणून आम्ही जिवंत आहोत, जीवन जगत आहोत. या सर्व गोष्टींसाठी तुझे आभार मानून स्वर्गीय पित्या, ही प्रार्थना येशू ख्रिस्त जो तुमचा एकुलता एक पुत्र आहे त्याच्या सामर्थ्यशाली नावात तुमच्याकडे करतो आणि मागतो, म्हणून तुम्ही ऐका पित्या. आमेन. आमेन.